तर मला जायचं होतं यात्रेला. नमस्कार. पंजाबी ड्रेस पुण्यातच राहिला, त्यामुळे निराश होतच तयार झाले. फायनली झाले तयार. काकूंकडे गेले तर तेव्हा कळलं की भावाने भोंगा आणलाय. त्यावर हात मारून घेतला आणि फायनली ठरलं की गीता काकूंसोबत जायचं. तिकडं गेले तर वातावरण आपली अवकात दाखवायला. मग काय, शेवटी त्यांना दाखवलीच आपली लायकी. आणि मग आम्ही असं पनोती लागल्यासारखं जात होतो, तरी पण आम्ही आमच्या गँगसोबत चिल करत होतो. आणि तेवढ्यात पावसाचा रपाटा एवढा वाढला की त्याची परमिशन घेण्यासाठी एका ठिकाणी थांबलो. फायनली त्यानं परमिशन दिली आणि गावात आलो. गीता काकू काही उशीर झाल्यामुळं माहेरी गेल्या आणि धन्य ते मोहोळ जिथे सिद्ध नागेशांची कृपा लाभली. त्यांनी दिल्लीहून इकडे येणं केलं, ते पण आपल्या प्रिय भक्तासाठी. पाऊस असल्यामुळे एवढी गर्दी नव्हती आणि एकटा जीव सदाशिव म्हणत मी एकटीच गेले. आणि मुख्य दृश्य यात्रा जत्रा तो सीन बघण्यासाठी मी गर्दीत घुसले. मोहोळची यात्रा 9 दिवस असते. प्रत्येक वैशाख अमावास्येला श्रीला तेल लावतं आणि तिथून यात्रा सुरू होते. दररोज काकडा आरती, अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी खर्ग होतात, गुरु शिष्यांची भेट होते आणि त्या दिवशी शोभेचं दारूकाम केलं जातं. गण मुख्य दिवस ज्याला आपण यात्रा जत्रा म्हणतो तो हेच. आणि स्वयं श्री नागनाथ महाराज आपल्या पुजाऱ्याच्या शरीरात संचारतात आणि त्यांना खरुडात म्हणजे विहिरीत आंघोळ घालून पालखीसह मिरवणूक मंदिरापर्यंत काढून परत भाकणूक वगैरे होते आणि नंतर आंघोळ घालून आरती करून देव शांत केला जातो. अपराधी वाटते की गणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे कुस्त्यालाच मी हजर राहू शकले. म्हणजे मी बघितल्या नाहीत कुस्त्या, बट आम्ही शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. तर आता ही मिरवणूक एका मस्जिदपर्यंत थांबणार आणि तिथून मुंगीच्या धोंड्याकडे जाणार आणि मग नंतर फायनली मंदिराकडे जाणार. तर इतकी गर्दी होती, लाखोच्या संख्येनं लोक येतात. आणि मी ठरवलं की आता यात्रा फिरायची. ब्रेक डान्समध्ये बसायचं म्हणलं. 2019ला पहिल्यांदा बसली होती. तिकीट काढलं, लाईनमध्ये उभारले आणि दिल की धडकने रुक गई. वरचा गोंधळ आरडाओरडा ऐकून बघून मग फायनली काय आमचीच बारी होती. मग गेले. मोबाईल काय चालूच होता आणि सुरुवातीला तर काही स्पीड नव्हता, बट अचानक स्पीड असा वाढायला लागला की एका क्षणात सुपर फास्ट स्पीडनं तिकडच्या कोपऱ्यात, तर दुसऱ्या क्षणात सुपर फास्ट स्पीडनं तिसऱ्या कोपऱ्यात. बाप रे! आणि असलं ओरडत होते. शेवटी शेजारच्या काकूच्या कानाच्या कांटाळ्या बसायला लागल्या. ती म्हणली ओरडू नका. आणि ते लहान मुलगा सुद्धा होता तिच्यासोबत, तो सुद्धा घाबरला असेल माझ्या ओरडण्याला. त्यानंतर मस्तपैकी एकटीच चिल मारत होते, एन्जॉय करत होते. व्हिडिओ तर चालूच होता. वा इतकं मस्त ते थ्रिलिंग वाटलं ना. शेवटी जीव वाचला म्हणून बाहेर आले आणि आकाश पाळण्याची पण राईड घ्यायची म्हणलं. तिकीट काढून वरती आले आणि आभाळावरून मला आनंद झाला, जो की माझ्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. आणि समोरच्या काकू घाबरत होत्या, त्यांनाच मी धीर दिला. घाबरू नका म्हणलं. त्यांचे व्हिडिओ फोटो काढले आणि मी अशी ओरडत होते घसा फाटेपर्यंत की निम्म्या गर्दीतल्या लोकांच्या कानाचे पडदे फाटले असतील. परिणाम झाला असेल त्यांच्या कानावर. शेवटी एकटीच चिल मारत होते. आय लव्ह यू जिंदगी म्हणत आले आणि यात्रा फिरले. यात्रेत काय फिरण्याचं बघितलं आणि जरा चिरमुरे पेढे बिडे घेतल्या. बहिणीच्या पोराला एक थार घेतली खेळण्यातली हो. त्यानंतर एक भोंगा घेतला. आणि उद्या काय शॉपिंग करायची आहे ही याची जुळणी मनोमन केली. बघितलं सगळं आणि ही गर्दी वाढली होती पाऊस कमी झाल्यामुळं. आणि मी हे सगळं सामान घेऊन भोंगा वाजवत जीवाची यात्रा करत चालत रानाकडे निघाले.